केंद्र शासनाच्या नाशिक रोड नोट प्रेसमध्ये 34 वर्ष सेवा बजावत राजेंद्र वसंतराव इंगळे हे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले। आपल्या कामगार कारकिर्दीत केवळ कामच न करता विविध क्षेत्रातील गोरगरीब नागरिकांसाठी लढणाऱ्या राजेंद्र इंगळे यांच्या सेवानिवृत्त सोहळ्यासाठी समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक रोड जेल रोड येथील भगवती लॉन्स येथे झालेल्या सेवानिवृत्ती सोहळ्यात ISP नोट प्रेसचे कामगार नेते नामदेवराव गायधनी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्तानाना गायकवाड, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आप्पा आढाव, नाशिक महापालिका नाशिक रोड विभाग सभापती तथा नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेविका रंजना बोराडे, नगरसेविका मीराबाई हांडगे, माजी नगरसेवक रतन बोराडे, माजी नगरसेवक सुनील बोराडे, माजी नगरसेवक संजय भालेराव, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारे, नगरपालिका सोसायटीचे चेअरमन महेंद्र कुरहे, डॉक्टर सतीश कुरहे, कामगार नेते भाऊसाहेब लोंढे, अनिल जाधव, दिनकर इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजेंद्र वसंतराव इंगळे आणि सविता राजेंद्र इंगळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। मागील 34 वर्ष नोट प्रेसमध्ये सेवा बजावत राजेंद्र इंगळे यांनी कामगारांच्या प्रश्नांबाबत सतत आवाज उठवला, तसेच कामगार चळवळीला खंबीर पाठिंबाही दिला। त्यातून कामगारांचे अनेक प्रश्न निकाली लागले आहेत। सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्रेस कामगार मित्रपरिवार आणि इंगळे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशांत कुरहे यांनी केले। मला खूप आवडता आज ज्यांच्याकरता आपण सर्व बहुवेळ खर्च करून राजू अण्णाकरता आपण इथं हजर झालेले आहे। खरं तर वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामुळे बोलणारं कोण नाही, बघते भरपूर शिल्लक आहे, पण वेळेअभावी कोणी बोलणार नाही। मी फक्त राजू अण्णाबद्दल 2 मिनटं बोलतो आणि मी पण थांबतो। राजू अण्णा प्रेसमध्ये आल्यानंतर खरं तर तो पहिल्यांदा आमचा एक कार्यकर्ता झाला आणि कार्यकर्ता झाल्यानंतर त्यांनी आमच्याकरता सर्व्हिसमध्ये 30 वर्ष आम्हाला त्या युनियनच्या कार्यकारिणीमध्ये आम्हाला स्थान दिलं त्यांच्यामुळे। त्याच्यानंतर आम्ही पण त्याची परतफेड म्हणून राजू अण्णा इंडियन सिक्युरिटी मजदूर संघामधून 3 वर्षाकरता त्यांनाही लोकांनी मान्य केलं आणि सेवेची संधी मिळाली। राजू अण्णाच्या 4 मुली, मुलगा डॉक्टर झालेला आहे, एकदम सर्व काही त्यांचं जे वेल सेटल झालेलं आहे। फक्त राजू अण्णाला ती एकच विनंती करेल आता या सरकारामधून, तर राजू अण्णा आपण लग्न कार्य फिरणं राजकीय सगळं केलेलं आहे, इकडं लक्ष राहू द्या बरं का अण्णा, इकडं थोडं। आता फक्त तुम्ही आमच्या सुनबाईला घेऊन तीर्थयात्रा करा आणि थोडं बाहेर फिरा, बाकीचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे एवढी विनंती करतो। आणि कारण आता रात्रही तुमचीच आणि दिवसही तुमचा, गप्पांचे डोंगर मित्रांमध्ये पहिल्यासारखे रंगणार नाही। आला कंटाळ किती तरी प्रेसकडे पाय वळणार नाही। आता काही चुकल्यासारखे वाटेल, पण काय चुकतंय तेच कळणार नाही। आता TV फोन बघून पण कंटाळ येईल। आता घर बसल्या होईल थोडी चिडचिड, पण लक्ष असू द्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ दिली सविताने। सो नो चिडचिड, ओनली स्माइल। आता कोणाच्या घरी गेल्यावर अग्रहमीला थांबायला तर सुट्टी नाही, काम आहे हे बहाणे चालणार नाही। नवे क्षितिज, नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट। सेवानिवृत्ती हा कोणताही अंत नसून नवीन जीवनाची सुरुवात आहे आणि तुमच्या या नवीन जीवनासाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा। उत्तम प्रकारे सांभाळली, तुमच्या कष्टामुळेच आम्हाला चांगले शिक्षण आणि आनंदी जीवन मिळाले। तुमचे मार्गदर्शन आणि सहकार्य हेच आमच्या यशस्वीतेचे रहस्य आहे। शेवटी एवढेच बोलतील, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवीन पहाट असते। मोठे भाग्यवान आम्ही, अण्णा आपल्या सम लाभले, सहवासाने आपले जीवन आमचे धन्य झाले, जीवन आमचे धन्य। त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो। खरं म्हणलं तर शासनाच्या नोकरीमध्ये अगोदर आपल्याला नोकरी मिळावी म्हणून आपली धडपड असते। नोकरी मिळाली, नंतर बढती झाली आणि नंतरचा जो टप्पा असतो तो शेवटचा टप्पा। खरं म्हणलं आज सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी का, पण ही नोकरी चांगली आहे। एकदा माणूस इथं नोकरीला आला का सुरुवातीपासून तीच जागा
तोच रस्ता आणि तेच गाव म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नोकरीसारखी इंचावर बिराट नसतं, एकाच ठिकाणी ही प्रेस कामगारांची नोकरी असते. खरं म्हटलं तर राजू अण्णांनी 34 वर्ष सेवा केली, म्हणजे अत्यंत हे नोकरी करताना प्रामाणिकपणा, कष्ट, जिद्द आणि आपले सर्व जे कर्मचारी असतात अधिकारी वर्ष इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सर्व्हिसच्या माध्यमातून आपण देशाची सेवा केलेली आहे आणि ही देशाची सेवा करत असताना कोणत्याही प्रकारचं आपल्याकडनं त्या ठिकाणी त्या सेवेला वेगळ्या पद्धतीचा गालबोट लागेल अशा पद्धतीने आपण काम केलं नाही आणि 34 वर्षाच्या सेवेनंतर सिनियर चेकर म्हणून आपण या इंडिया सिक्युरिटी प्रेसमधून आज सेवानिवृत्त होतात. आजच्या या दिवसासाठी आपल्याला मी आमच्या बोराडे परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर आपल्या आलेल्या सर्वांचे मी आभार मानतोय. मी काही जास्त बोलत नाही आहे. आमच्या अण्णांची ताकद अन्नाच आहे आमचे पालक. असं वाटतं याचा लग्नाचा वाढदिवस आहे की काय, म्हणजे एवढं सुंदर तुम्ही दोघे दिसताय. म्हणजे आता मी थोडं म्हणजे माझी आमच्या मातुश्री आहे त्यांची घरी जाऊन दोघांची नजर काढावं लागेल, या जोडप्याची नजर काढावंच लागेल. म्हणजे एवढे सुंदर दिसत आहे. म्हणजे खरं तर ह्या आमच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला राजू अण्णांना मी सेवानिवृत्तीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आयुष्यभर त्यांनी या संस्थेची अतिशय जबाबदारीने सेवा केली. पण याच्यानंतर अण्णा तुमची सुटका नाही, अण्णा तुमची सुटका नाही. तुम्ही ते जुने शिवसैनिक आहात, शिवसैनिकांचं रक्त हे नेहमी उसळतच राहतं. त्याच्यामुळं तुम्हाला आमच्या पाठशी राहून आम्हाला मार्गदर्शन हे आयुष्यभर करायचं आहे. राजू अण्णा जरी आज तुमची सेवानिवृत्ती असली तरी ह्या सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तुमचा ते म्हणतात ना मॅचची दुसरी इनिंग आता सुरू होते, त्या दुसऱ्या इनिंगसाठी तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. संपूर्ण इंगळे परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या मुली जेवढ्या 4-5 सर्वांचे भाषणं घेऊन आमच्या सारखे नेत्यांना थांबवलं चालत, आम्हाला काही कुठेही जाणं भाषणं करा, टाळ्याने वाजलं तरी आम्ही भाषणं सोडत नाही. परंतु खऱ्या अर्थानं कुटुंबाचं भाषण, कुटुंबाचे मनोगत हे खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे. त्या भावना तुम्ही माझी शब्द चांगला वापरला, प्रत्येकाचे भाषणं होतात, पण मुलं मुली या भावना व्यक्त करतात. या भावना खऱ्या अर्थानं काळजाचा तो म्हणता ना काळजाचा छेद घेणारी भाषणं असतात. मी राजू अण्णांच्या 4ही मुलींना, त्यांचा मुलगाही सुंदर आहे, त्याचा मुलगा सुद्धा जबाबदारीने त्याच्या पायावर उभा आहे. पुढे डॉक्टर साहेब जेवणाची व्यवस्था करताय, या संपूर्ण कुटुंबाला आणि पुरे परिवाराला सुद्धा मनापासून आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या संपूर्ण दिवे परिवाराच्या वतीनं, माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं, सन्माननीय माझ्या मातोश्री नगरसेविका मंगलाताई आढाव यांच्या वतीनं, माझे वधू रोशन आढाव यांच्या वतीनं या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त राजू अण्णांना. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खडांगळे.